महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून मी आहे, देवेंद्रजी आहे, जिद्दादा आहे. आम्ही गेले 2-2.5 वर्ष जे काम करतोय, मला सांगा इतक्या वर्षात कधी झालं होतं एवढं काम या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने सगळ्या कामाला स्टे दिला, सगळी कामं बंद पाडली. याला स्टे, त्याला स्टे, तो काम बंद, हे काम बंद. आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आल्यावर हे बंद करू, ते बंद करू. अरे चालू काय करणार ते सांगा. सरकार काय बंद पडायला येतं का लोकांची कामं चालू करायला येतं? आज मी सांगतो 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने काय काम केलं ते सांगा. आणि आम्ही सांगतो महायुतीने 2-2.25 वर्षात काय काम केलं ते आम्ही सांगतो. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, कळू द्या लोकांना या महायुतीचं काम. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो लाडकी बहीण योजना आपण केली, लाडकी बहीण योजना आपण केली. माझ्या लाडक्या बहिणी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले, हात वर करा सगळ्यांनी. किती अरे एवढ्या लोकांनी मतदान केलं तरी मंजुळाताई जिंकून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या लाडक्या बहिणींनी राम बघा कुठपर्यंत आहे. या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला, कोर्टात गेले. हे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ, लाडक्या बहिणींची योजना बंद झाली पाहिजे म्हणून काय केलं? लाडक्या बहिणींना काय भीक देताय, लाच देताय, विकत देताय. अरे तोंडाला येईल ते तुम्ही बोलला, तुम्हाला थोडी जनाची नाही म्हणाली तरी लाज वाटली पाहिजे. आणि आता सांगा आमचं सरकार आल्यावर आम्ही या योजनांची चौकशी करू, या योजना बंद पाडू, या योजनेमध्ये ज्यांनी पैसे दिले त्यांना जेलमध्ये टाकू. हे असलं सरकार कधी बघितलं होतं? आज आम्ही या ठिकाणी वचननामा काढला. हा वचननामा महायुतीचा आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं तुम्हाला 1,500वर आम्ही ठेवणार नाही. तुम्ही ताकद वाढवली, योजना वाढेल. आता आम्ही 1,500चे 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला. 12,000चे 15,000 प्रधानमंत्र्यांचे 6, आपले 6 होते, आपण 15,000 करतोय. आजच मी पियुष गोयल यांच्या बरोबर बोललो. आपलं सोयाबीन काही ठिकाणी आहे, काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे पिकांचं मिनिमम सपोर्ट प्राईसच्या खाली आले त्यांना देखील केंद्राने सांगितलं जेवढी केंद्र लागतील तेवढी केंद्र उघडा आणि सोयाबीनचा खाली आलेला भाव त्याला मिनिमम सपोर्ट प्राईस द्या आणि त्याला 4,892 कोटी रुपये 4,892 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय. 15% मॉइश्चर असलं तरी आपली खरेदी होणार आणि सोयाबीन तेल परदेशात जाण्यासाठी देखील जो गॅप आहे तो पण सरकार भरून देणार. हा देखील आपला निर्णय आपण घेतोय. कापसाचा विषय कॉटन मीडियम स्टेपलचं काही 7,121 रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन 7,521 रुपये हे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विकत घेणार. हे निर्णय झाले. जिकडे जिकडे असेल त्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपणही सगळ्यांना या ठिकाणी याची सूचना द्या. आज पियुष गोयल साहेबांची चर्चा आपली झालेली आहे आणि विरोधक याचा भाऊ करतात पण आपण देखील सोयाबीन आणि कापसाला 5,000 रुपये दिले ना हेक्टरी. आता या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामध्ये वृद्ध धारक आपले पेन्शन धारक आहेत त्यांना 1,500चे 2,100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला.
त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी राहता कामा नये, भुकेलेला राहता कामा नये. त्याला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या वचननाम्यात आपण घेतला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. आणि त्याचबरोबर 25 लाख रोजगार निर्मिती या राज्यामध्ये. जसं लाडक्या भावांना आपण प्रशिक्षण भत्ता दिला, तसा भत्ता ज्यांना 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचा आपण निर्णय घेतला. आणि म्हणून या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना देखील 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 45,000 गावामध्ये पाण्यात रस्ते बांधले पाहिजे यासाठी आपण निर्णय घेतोय. आणि तुमचं वीज बिल जे आहे शेतकऱ्यांचं, जे 7.5 HP पंपाने शेती करणारे लोक यांचं वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि जे घरगुती वीज वापरतात त्याच्यामध्ये पण 30% विजेच्या दरात बिलात सवलत देण्याचा आपण निर्णय घेतला. हा देखील मोठा निर्णय आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनं माझं एवढं सांगणार की तुमची योजना, हा तुमचा लाडका भाऊ आहे, तो बंद होऊ देणार नाही. कुणाचाही पायका लागला तरी योजना तुमचे चालू राहील. कारण निवडणुकीसाठी ही योजना आम्ही केलेली नाही. तुमच्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे म्हणून आम्ही ही योजना केलेली आहे. लाडक्या भावांची योजना, लाडक्या शेतकऱ्यांची योजना. या ठिकाणी लाडक्या मुलींना उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं आहे. त्यांचाही मोफत शिक्षणाचा खर्च सरकार करणार. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदी, ड्रोन दीदी, जनधन योजना, स्वनिधी, उज्ज्वला योजना, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अशा अनेक योजना केल्या. आत्मनिर्भर महिला, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केलं. आणि त्या योजना आपण राज्यात देखील राबवतोय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचं सरकार मिळून काम करतोय. मी आपल्याला सांगू इच्छितो, काही लोक दिल्लीला जातात, गल्ली गल्ली फिरतात, मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा. पण हा एकनाथ शिंदे जातो दिल्लीत, तो माझ्या महाराष्ट्राला तुम्ही हे द्या, योजना द्या, पैसे द्या, विकासाला निधी द्या, हे मागण्यासाठी जातो. आणि तुम्हाला मी सांगतो, काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. त्यांनी 10 वर्षात 2004 ते 14 मध्ये 2 लाख कोटी रुपये दिले. पण आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 10 वर्षात आपल्या महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. 10 लाख कोटी, दुप्पट तिप्पटनी 5 पट. आणि म्हणून डबल इंजिन सरकार काम करत आहे. आणि डबल इंजिन सरकारमुळे आज आपल्याला एवढा फायदा होतोय की या ठिकाणी आज या राज्याचा विकास सुरू आहे. हे राज्य पुढे जात आहे. आणि म्हणून ताईंनी ज्या ज्या काही योजना आहेत त्या तुम्ही सांगितल्या असतील, त्या योजनांना कुठेही निधी कमी पडणार नाही ही खात्री मी या ठिकाणी द्यायला आलो. काही निम्न पाणला आहे, बिगर सिंचन पाणी हक्क आहे, त्यासाठी जे काही तुम्हाला साक्रीमध्ये विकास कामासाठी जे आपण पैसे मागितलेले आहे, बंद पडलेला कारखाना सुरू करायचा त्याला देखील शासनाच्या माध्यमातून मदत केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द एकनाथ शिंदेचा. आणि म्हणून या गोरगरीब या ठिकाणी हा जो गिरणा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, या प्रकल्पासाठी 7,500 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे. आणि या भागामध्ये हा वरदान ठरणारा हा प्रकल्प होईल. आणि म्हणून मी दिलेला शब्द तुम्हाला माहित आहे. मी एकदा शब्द देतो परत फिरवत नाही. आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे, त्यांना मी वंदन करतो. आणि बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, एकदा शब्द दिला की तो शब्द देताना 10 वेळा विचार करा, 100 वेळा विचार करा. शब्द दिल्यावर मागे नाही.
आणि म्हणून शब्द देणारा आणि शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुम्हाला सांगतो, या साक्री मतदारसंघात कुठेही निधी कमी पडणार नाही, हे वचन मी आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला हे सांगतो, साक्रीतले मतदार आपल्या मंजुळाताईच्या मागे असेच भक्कमपणे उभे राहतील आणि सगळी शक्ती महायुतीची या ठिकाणी महायुतीची अधिकृत उमेदवार आहे. त्यामुळे कुठे काही गाफील राहू नका. कोणी दिशाभूल करत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. महायुती, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा, RPI या सगळ्यांची मिळून आपली ताई उमेदवार आहे आणि जे ताईने सेवा केली आहे या सेवेचा तिला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये बक्षीस आपल्याला द्यायचं, देणार आपण. एवढे लोक आपण बाहेर मी पाहिले खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आज एवढे लोक जर या लाडक्या बहिणी योजनेत आले, लाडक्या भावा योजनेत आले, शेतकऱ्याच्या कर्जमाफीत आले, या सगळ्यांनी मिळून या ताईला आपल्याला निवडून द्यायचं, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आणि विजयाचा गुलाल या ठिकाणी 23 तारखेला उधळायचा आहे, हे सांगायला मी आपल्याकडे आलेलो आहे. आणि म्हणून